बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाची। दिल्लीत आम आदमी पक्षाचा वारू भाजपनं रोखलाय। भाजपनं बहुमत मिळवत आपचा सुपडा साफ केलाय। तर दुसरीकडे दिल्लीकरांनी पुन्हा एकदा काँग्रेसचा सबशेल नाकारलाय। काँग्रेसला दिल्लीत भोपळाही फोडता आलेला नाही। आम आदमी पक्षाच्या 3 नेत्यांचा दारुण पराभव झालाय। आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांचा नवी दिल्लीतून पराभव झालाय। 1400 मतांनी अरविंद केजरीवाल हे पराभूत झाले। तर दुसरीकडे मुख्यमंत्री आतिशी या कालकाजीतून विजयी झाल्यात। उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचाही पराभव झाला आणि त्यामुळे आता दिल्ली आपच्या हातून निसटलीच, पण आपच्या बड्या नेत्यांनाही पराभव टाळता आलेला नाही। दिल्लीच्या तख्तावर भाजप विराजमान होणार आहे आणि त्यामुळे आता दिल्लीत भाजपचा मुख्यमंत्री कोण याची उत्सुकता आहे। दरम्यान भाजप कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी आता जल्लोष सुरू केलाय, पण दुसरीकडे काँग्रेस आणि आपच्या कार्यालयाबाहेर मात्र शुकशुकाट आहे। जंगपुरा विधानसभा का चुनाव हम सब कार्यकर्ताओं ने मिलकर बहुत मेहनत से लड़ा। जंगपुरा विधानसभा के लोगों ने भी बहुत प्यार मोहब्बत सम्मान दिया, लेकिन 600 वोट से लगभग 600 वोट से उसमें हम पीछे रह गए। तो मैं जो कैंडिडेट जीते हैं उनको बधाई देता हूं और उम्मीद करता हूं कि जंगपुरा की समस्याओं को वो हल करेंगे। I think it was very obvious from all our meetings in Delhi and whichever people I was meeting that people wanted change. They were fed up of the way things were and they wanted change. I suppose they voted for change. My congratulations to all those who have won. And for the rest of us, it just means we have to work harder and we have to stay there, be on the ground and be responsive to the people's issues. Thank you. तर दिल्ली विधानसभेत भाजपानं तब्बल 3 दशकांनंतर विजयाचा मार्ग आता मोकळा केलाय। एकीकडे आम आदमी पक्षाचे मोठे नेते रिंगणात असताना भाजपानं आपला विजयाचा मार्ग आता मोकळा केलाय। तसंच आप नसून दिल्लीकरांसाठी आपद आहे असा प्रचार भाजपाकडून करण्यात आला होता, ज्याचा फायदा आता त्यांना निकालातून मिळाल्याचं दिसतंय। अवघ्या देशाचं लक्ष दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालांकडे लागलं होतं। एकीकडे आम आदमी पक्षाकडून सत्ता कायम राखण्यासाठी जोर लावला जात होता, तर दुसरीकडे भाजपकडून दिल्लीतील 25 वर्षांची सत्तेची प्रतीक्षा संपवण्यासाठी जोरदार प्रचार करण्यात येतोय। त्याचबरोबर काँग्रेस आणि आप यांच्यात न झालेल्या युतीचा भाजपला फायदा झाला असं म्हणता येईल। भाजपचे प्रमुख चेहरे हे आपचे प्रमुख चेहरे हे पराभूत झाले, तर दिल्लीकरांनी काँग्रेसला देखील नाकारलंय। भाजप बहुमताच्या त्यामुळे आता दुसरीकडे भाजपकडून दिल्लीतील 25 वर्षांची सत्तेची प्रतीक्षा संपवण्यासाठी जोरदार प्रचार देखील करण्यात आला होता आणि त्याचंच फळ आता भाजपला मिळताना दिसतंय। आपचे प्रमुख चेहरे मनीष सिसोदिया, अरविंद केजरीवाल यांना दिल्लीकरांनी नाकारलंय। पण आता पुढचा प्रश्न म्हणजे दिल्लीचा मुख्यमंत्री कोण होणार, कारण दिल्लीत भाजपनं कमबॅक केलाय। त्यामुळे आता दिल्लीचा मुख्यमंत्री कोण होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दिल्लीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळालंय, तर आपचा सुपडा साफ झालाय। आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे।